हा चालू केलाय. गुड मॉर्निंग. तुमच्या समोर हे विविध प्रकारचे आकार आहेत. हा चेंडूचा आकार, याला गोल म्हणतात. याला उंची नसते, याचा संबंध फक्त त्रिज्येशी. चेंडू गोल, पृथ्वीचा गोल, हा याचा संबंध फक्त त्रिज्येशी. हा ज्याची लांबी, रुंदी, उंची वेगळे आले. 3 आकार आले. लांबी, रुंदी आणि उंची 3 आकार आले. आतापर्यंत आपण आयताचे क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी असं बघत होतो. पण याला उंची पण आली. तिसरं लांबी, रुंदी, उंची म्हणजे 3 मापन आले. इथे ह्या पाण्याच्या एवढा भाग जर विचारात घेतला तर याची ही झाली उंची. हे सपाट भाग आहे म्हणजे वर्तुळ. आणि याच्यामध्ये किती लिटर पाणी मावणार आहे ते लिटर मध्ये काढायचं. म्हणजे पूर्ण याचं पायार वर्ग एक वर्तुळ आणि त्याला गुणिले उंची म्हणजे पूर्ण एवढं पाणी या बॉटलमध्ये असेल. म्हणजे 3 आकार आले. तर आपण जे दैनंदिन जीवनामध्ये हे जे वापरतो बघा, हा कप, या कागदी कपामध्ये शासनाने आता याच्यावर बंदी आणली मागच्या आठवड्यामध्ये की याच्यामधून चहा वगैरे कोणी प्यायचं नाही. हळूहळू बंदी येईल. कारण यातले जे गरम याच्यामध्ये पडतं चहा, कॉफी, तर ते आपल्या पोटामध्ये जाऊन विकार वाढतात, तब्येत बिघडते. त्यासाठी त्याच्यावर बंदी आणलेली आहे. होईल हळूहळू कमी. तर हा जो आकार आहे बघा, ही जी तिरपी दिसते याला म्हणायचं तिरकस उंची. हे छोटस वर्तुळ आहे तळाचं. हे वरचं वर्तुळ आहे. याचा वरचा भाग बघा, याची त्रिज्या जास्त येईल. समजा ते कॅपिटल आर. वरची काय झाली, ही कॅपिटल आर आणि काय होईल स्मॉल आर. त्रिज्या बघा दोघांचे वेगळ्या वेगळ्या. म्हणून असे जे विविध आकाराचे दैनंदिन जीवनामध्ये कपाट बघा, कपाट, हे कपाट, याची उंची, याची लांबी, याची रुंदी. आपलं पुस्तक तुमच्या समोरची वही, तुमच्या समोरची वही, पुस्तक, या पुस्तकाची ही झाली लांबी, ही झाली रुंदी. जर एकच पान घेतलं फक्त आयत आहे, याला उंची नाही. लांबी आणि रुंदी म्हणजे हा आयत आहे. असे पूर्ण पानं घेतले, याचे शेवटचं पान 168 बघा, उंची वाढली. 3 आले माप इथे, लांबी, रुंदी आणि उंची. म्हणून या प्रकरणाला म्हणतात महत्व मापन, की जे दैनंदिन जीवनामध्ये आपण याचा वापर रोज करतो. हे पुस्तक आपल्याला गरजेचं आहे परीक्षा होईपर्यंत किंवा अन्य पुस्तक. हे तर आपलं जीवन अखंड शेवटपर्यंत साथ असतं. इतर वाचायचे पुस्तक सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग होतो. वया, हे बॉटल, हा आकार. आपल्या घरामध्ये असे अनेक प्रकारचे, या आकाराचे अनेक प्रकारचे साखरेचे, पिठाचे, अजून डाळीचे अशा प्रकारचे डबे ठेवलेले असतात. ते ज्यांची उंची
आणि वरचं जे झाकण असतं त्याची त्रिज्या मोजता येते. म्हणजे किती डाळ त्याच्यामध्ये बसेल, किती साखर त्याच्यामध्ये बसेल, किती पीठ, किती वजनाचं किती पीठ त्याच्यामध्ये बसेल, त्याचा आकार किती आहे, हे सर्व या आकृतीमार्फत आपण बघणार आहोत. ज्याचं नाव आहे महत्व मापन. अगोदर याला पृष्ठफळ आणि घनफळ असं नाव होतं, परंतु आता या लेटेस्ट नावामध्ये अशा प्रकारचं नाव आहे महत्व मापन. महत्व मापन या प्रकरणामध्ये अजून एक आकार येतो याच पुस्तकाचा, इस्पिका चिती. बघा हे पुस्तक मी असं आडवं काढलेलं. याची लांबी झाली, रुंदी झाली. परत इथे एक दुसरा एक आयत काढतो. मोबाईलचा आकार म्हणा, बघा कपाटाचा आकार काढला मी, विटेचा आकार काढला. डायरी तुमची, वीट, डायरी, कपाट, पुस्तक, वही अशा प्रकारचे दिसतात. ठोकळा, लाकडी ठोकळा, हाही लाकडी ठोकळा असतो. म्हणजे किती आकार झाले? एक. याला शंकुछेद म्हणतात, शंकुछेद. याला दंडगोल किंवा वृत्तचिती म्हणतात, त्याला इस्पिका चिती म्हणतात. हा गोल झाला, हा गोल, याची लांबी रुंदी उंची समान आहे. हा घन आणि ही इस्पिका चिती. अशा प्रकारचे 1, 2, 3, 4, 5. आणि अजून एक आकार बघायचा, तो म्हणजे आपले हे तुमचं बाउल, ज्याच्यामध्ये आपण काय खातो त्या बाउलमध्ये खीर. बाउल बघा, या वर्तुळाला, या गोलाला जर मी कापलं, कान नसलेली कढई, कान आमच्याकडे असं आहे, कान नाही त्याला अशा प्रकारची कढई. त्याला जर मी असं कान लावलं, बघा कान असलेली कढई आहे, बरोबर ना? म्हणजे काय झालं, त्याला अर्धगोल म्हणतात. त्याला काय म्हणायचं? अर्धगोल. अर्धगोल म्हणतात. हा पूर्ण गोल झाला. मी जर याला, हे नरम आहे, मी जर याला कैचीने कापलं तर अशा प्रकारचा आकार तयार होईल. म्हणजे आपल्याला असे एवढे बघायचे काय काय, ही वृत्तचित्ती, याचे किती पृष्ठफळ आहे, किती घनफळ आहे, याला किती पृष्ठ आहेत, याचं घनफळ काय, ही वृत्तचित्ती, याचे पृष्ठफळ, याचं घनफळ म्हणजे याच्यामध्ये असलेलं पाणी, दूध, तेल, तूप, पातळ पदार्थ, रॉकेल, हे सर्व पदार्थ याच्यामध्ये किती लिटर आहेत ते आपण बघू शकतो. याच्यामध्ये किती हवा आहे, किती घन मीटर हवा आहे, किती घन सेंटीमीटर हवा आहे ते बघू शकतो. याचं लांबी रुंदी उंची माहीत झाल्यानंतर याचं सुद्धा आपण घनफळ बघू शकतो. याच्यामध्ये किती मिली चहा आहे हे सुद्धा बघू शकतो. याचं बाहेरचं पृष्ठफळ काढू शकतो. याचं स्केलच्या सहाय्याने याची त्रिज्या मोजू शकतो. अशा प्रकारे हे आपल्याकडे 1, 2, 3, 4, 5 आणि हा एक आकार 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या 6 आकृत्यांचं आपल्याला या प्रकरणामध्ये एकूण पृष्ठफळ म्हणजे बाहेरचं बघा, हा मी हात फिरवतो. क्रिकेटर जेव्हा तो बॉलर म्हणजे असं हात फिरवतो तिंदा, बरोबर, ते एकूण पृष्ठफळ. जेव्हा आई, आपली मम्मी ते भांडे घासते तर म्हणजे ते पृष्ठफळ त्याच्यावर हात फिरवते, भांड्यावरून पूर्ण घासते ना पाणी, तो डबा साखरेचा म्हणा, पिठाचा म्हणा, तर ते पृष्ठफळ आहे आतून बाहेरून. आणि याच्यामधलं पृष्ठफळ बाहेरचं, आतमध्ये आतला जो भाग असतो त्याला घनफळ म्हणतात आणि बाहेरचा जो भाग असतो त्याला पृष्ठफळ म्हणतात. यांचं वक्र पृष्ठफळ आहे. या बॉटलचं, या बॉलचं, या कपाचं वक्र पृष्ठफळ. याचा वक्र भाग आहे का? नाही. आता सरळ आहे, सरळ बसू शकतो. हा सरळ घरगळत जाईल.
म्हणजे अशाला या 2-3 आकाराला म्हणायचं. याला वक्र भाग आहे. त्या बाऊलला, काचेच्या बाऊलला वाटी आपली स्टीलची असेल त्याला वक्र पृष्ठफळ आहे. म्हणजे 4 आकृत्यांचं वक्र पृष्ठफळ 1, 2, 3 आणि 4 आणि यांना सरळ पृष्ठ आहेत, 2 पृष्ठ. याचे 6 पृष्ठ आहेत बघा. वरचा भाग, खालचा भाग, तुमच्याकडचा, या बाजूचा डावीकडचा, समोरचा आणि माझ्याकडचा असे 6 पृष्ठ आहेत. याला सुद्धा 6 पृष्ठ आहेत. LB वरचा भाग, लांबी रुंदी, खालचं पण लांबी रुंदी 2L. इकडे रुंदी उंची HL, इकडून रुंदी उंची HL आणि हे लांबी आणि उंची HL, BH, LB असे 6 पृष्ठ आहेत त्याचे. अशा प्रकारे आपल्याला प्रकरणामध्ये माहिती बघायची.